Welcome student. Now the 11th cytoplasmic cell organelle, which we call it as a protein factory of our cell, or in every living organism it behaves as a protein factory. जिथे प्रोटीन तयार होतं, protein gives us a structural composition. It is utilized to make the structural composition. So protein is important to every living organism, and the protein is synthesized in a protein factory. We call it as a ribosome. So 11th cytoplasmic cell organelle is a ribosome. Now this ribosome were first observed as a dense particles under electron microscope, and it was first observed by the scientist Palade in 1953. 1953 साली ह्याला ऑब्झर्व केलं गेलं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये ॲज अ डेन्स ग्रॅन्युल्स ऑर डेन्स पार्टिकलच्या रूपामध्ये ऑब्झर्व केलं गेलं. नाव इट कन्सिस्ट ऑफ RNA and protein. The RNA which is present in a ribosome, we call it as a ribosomal RNA. जो रायबोझोम RNA मध्ये आहे त्याला आपण रायबोझोमल RNA म्हणतो, and it constitute a major bulk of RNA, total RNA present in a cell. Now this RNA and protein makes ribosome. It consists of two subunit. आता प्रोकॅरिओटिक आणि यूकॅरिओटिक मध्ये जो रायबोझोम आहे हा वेगळा आहे. इन प्रोकॅरिओटिक देयर इज अ 70S टाइप ऑफ रायबोझोम. इन अ यूकॅरिओटिक इट इज 80S टाइप ऑफ रायबोझोम. यूकॅरिओटिक मध्ये 80S टाइपचा रायबोझोम आहे, बरोबर आहे. अँड धिस रायबोझोम कन्सिस्ट ऑफ टू सब युनिट. हा रायबोझोम दोन सब युनिटनी बनलेला आहे. धिस स्मॉलर सब युनिट अँड धिस लार्जर सब युनिट. हा छोटा दिसतो त्याला आपण स्मॉलर सब युनिट म्हणतो, हा मोठा दिसतो म्हणून ह्याला आपण लार्जर सब युनिट म्हणतो. आणि हे दोन्हीही सब युनिट जे आहे हे सेपरेट असतात. म्हणजे जोपर्यंत प्रोटीन सिंथसिसची प्रोसेस स्टार्ट होत नाही, अप टू द सिंथसिस ऑफ प्रोटीन. When the protein synthesis start, then these two subunit bind together. जेव्हा ॲक्च्युअल प्रोटीन सिंथसिसची प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा हे दोन सब युनिट एकमेकाला बाइंड होतील आणि कंप्लीट रायबोझोम तयार होईल. अदरवाइज इफ द प्रोसेस इज नॉट कॅरीड आउट, दे आर सेपरेट युनिट, कॉल इट ॲज अ 30 सब युनिट इन अ प्रोकॅरिओटिकमध्ये हा स्मॉल सब युनिट बनलेला आहे 30 सब युनिटनी, आणि यूकॅरिओटिकमध्ये बनलेला आहे 40 सब युनिटनी, आणि लार्जर सब युनिट बनला आहे प्रोकॅरिओटिकमध्ये 50Sनी अँड 60Sनी. सब युनिट म्हणण्यापेक्षा 30S 50S. S स्टँड फॉर स्वेडबर्ग युनिट. सो इन अ प्रोकॅरिओटिक इट कन्सिस्ट ऑफ 70S. Smaller subunit consists of 30S and larger subunit in a prokaryotic made up of 50S. It is on the basis of its dissociation. जो खाली बसण्याची प्रक्रिया आहे त्याला मशीनमध्ये फिरवल्यानंतर प्रोटीनला तो ज्या पद्धतीने सिंक होईल किंवा बॉटमला जाईल त्यानुसार ह्या स्वेडबर्ग नावाच्या सायंटिस्टनी त्याला नाव दिलेले आहे यस म्हणून. इट इज अ स्वेडबर्ग युनिट. 30 सब युनिट, 60 सब युनिट, 50S, दॅन 23S. हे यस स्टँड फॉर नेम ऑफ सायंटिस्ट दॅट इज स्वेडबर्ग. सो larger small subunit in a eukaryotic is made up of 40S type and larger subunit in a eukaryotic made up of 60S type. आता प्रोकॅरिओटिक मध्ये हा 30 सब युनिट बनलेला आहे.
60S rRNA प्लस 21 प्रोटीन, म्हणजे 16S टाईपचे यस आणि rRNA 16S rRNA प्लस 25 प्रोटीन, they combine to form 30S type of unit. हा युनिट तयार करेल स्मॉल सब युनिट. व्हाईल लार्जर सब युनिट वी कॉल इट ॲज अ प्रोकॅरिओटिकमध्ये ज्याला आपण 50 सब युनिट म्हणतो, हा बनलेला आहे 23S rRNA 5S rRNA प्लस 34 प्रोटीन. सो इट कॉन्स्टिट्यूट टू फॉर्म लार्जर सब युनिट. बोथ these unit up to the synthesis of protein is separated, but when actual process start they combine to form a compact unit. While in case of eukaryotic मध्ये हाच कसा बनलाय पहा, ला स्मॉलर सब युनिट ज्याला आपण 40S टाईप म्हणतो, 80S rRNA प्लस 33 प्रोटीन, ह्याच्यामध्ये 33 प्रोटीन एकत्र आलेले आहे. 60S is made up of 20S rRNA, 5.8S rRNA, 5S rRNA plus 50 protein. So they combine together to produce larger subunit in a eukaryotic. Now, the ribosome is present. आता ह्याची साईट कुठे आहे? Where it is located? It is present in a mitochondria, plastids, and also in a free state in a cytoplasm. It is present in a combined form, that is on a surface of endoplasmic reticulum. It provides rough appearance to the endoplasmic reticulum. ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या लॅमिलीवर हा प्रेझेंट राहील बाहेरच्या साईडनी, आणि त्याच्यामुळे ह्या लॅमिलीला रफ ॲपिअरन्स येईल, ज्याला आपण म्हणतो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बरोबर आहे. इट इज प्रेझेंट ऑन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन ऑल्सो. हा न्यूक्लियर मेम्ब्रेनवरती सुद्धा प्रेझेंट असतो. अँड इट इज ऑल्सो फाउंड इन अ फ्री स्टेट in a cytosol or cytoplasm, where we call it as a 80S type in a eukaryotic. Now this ribosome when involved, जनरली एक प्रकारचा प्रोटीन हा एक रायबोझोम तयार करेल. जर मेनी रायबोझोम एक प्रोटीन तयार करत असेल त्याला आपण म्हणतो पॉलीरायबोझोम. सो polyribosome is involvement of many ribosome for a synthesis or to synthesize a particular type of protein, call it as a polyribosome. बरोबर, poly means many. So पुष्कळ सारे रायबोझोम जर प्रोटीन सिंथेसिसमध्ये पार्टिसिपेट करत असतील तर त्याला आपण म्हणतो पॉलीरायबोझोम. ओके, नाव आता पुढच्या, हा रायबोझोम तर महत्त्वाचा आहेच आहे. पुढच्या नेक्स्ट आपण सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल स्टार्ट करू, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. इट इज अ लार्जेस्ट सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल.